आजही त्या पाण्यामध्ये खाली पाण्यातली जल लोक गेलेली का नाही, काय काय समुद्रात आहे बघायला. तिथं पाण्यात दगड तरंगतेली आजही दृष्टीस पडतात. आज सुद्धा राम नाम आधार जिने हो जिन में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। राम नाम आधार जिने हो जल में राह बनाते हैं, राम नाम आधार जिने हो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते। दगडावर रामानं कृपा केली, दगड तरली. आपण तर जिवंत माणसं आहे का नाही सांग. म्हणून कलियुगामध्ये पर्याय सांगितलेले आहे, उपाय सांगितलेला आहे, पण थोडा अवघड सांगितलेला आहे. बरं, जर यातनं तरुण जायचं असेल तर त्रिकाळ संध्या करायला सांगितलं. हे सत्य वचन आहे, काही खोटं नाही, कुठलं तर ऐकलेलं नाही, या ग्रंथामध्ये लिहून ठेवले. बरं, आपण गांभीर्य घेत नाही हो, आपल्यावर अजून आलं नाही असं आपल्याला वाटतं, पण ही सत्यवाणी. तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी, वेदांची वाणी असे ना. वेद भगवंतापासूनच निर्माण झाले. तो जयाच्या निद्रिताचा घोरू तो हा वेदार्थ सागरू. वेद केवढा सागरासारखं वेद आहे. त्या वेदातनं महिमा गायलेला आहे बघा. वेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पर्याय आहे. आपल्याला तरुण जायचं असेल तर भगवंताचा 16 अक्षरी जप करावा लागेल, त्रिकाळ संध्या करावी लागेल. आपण केवढा पण डोंगरा एवढा संसार करू, केवढं पण मोठं काम करू, पण नाम मुखात घ्यायचं म्हणलं की करून दावा, तुम्ही टिकवून दावा. तर टिकवून म्हणण्यापेक्षा सांगते तुम्हाला, नामासाठी आपण श्वास वाया घालवायचा नाही असं आपल्याला अनेक वेळा सांगितलंय. आपल्याला भीती वाटेना मृत्यूची, आपण भीत नाही का. आपल्याला काय एवढी या संसारात घावले कुणास ठाऊक की आपण मृत्यूला भीतच नाही, आहे का. हवा ह्याचा तवा येऊ दे म्हणायचं, कुणी तयारी केली असेल ते नाही का. अहो साधं 4 दिवस गावाला जायचं असलो किती बांधाबांध करायला लागते आपल्याला, सगळ्याच माहिती आहे का नाही. पंढरपूरला 4 दिवस जायचं म्हणलं तर केवढी गटली बांधाबांध बॅगा किती घेतो सांगा बरं. आणि आपण पूर्ण मोठा प्रवास करायचा, 1 दिवस हा देव सोडून जायचंय, त्याच्यासाठी तयारी काय केली का आपण. जाताना काय न्यायचंय, काय काय उरलं सुरलं भराभरा केले का हो. जे आपल्या बरोबर येणार नाही त्यात इतकं चिकटून बसलोय आपण, आहे का नाही सांग. काय येणार आहे, येणार नाही ह्याच्या पाठीमागे आपण लागलो. सगळी दुनिया त्याच्या पाठीमागे लागल्या, तुम्ही आम्हीच नव्हे, सगळी लागल्यात. कळती पण लागल्यात, जाणती पण लागल्यात आणि अजाणती पण लागल्यात. कशाच्या मागे लागल्यात, जे नेत नाही त्याच्या राखून 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 ठेवते. काय राखून ठेवते, जपून ठेवते. काय जपून ठेवते, जी नेत नाही ती जपून ठेवते का नेणार आहे ती जपून ठेवते सांगा बरं. आता आपल्याला जाताना काहीतरी घेऊन जायचं आहे, मग काय घेऊन जायचं आहे. मोकळ्या हाताने नुसती पिशवी घेऊन बाजारात जाऊन दावा. तुम्ही जावा बाजारात मोकळ्या हाताने, पिशवी भरून घेऊन येशीला का सांगा, येशीला का नाही येणार. मग मोकळ्या हाताने आपण वर गेलो तर आपल्याला काय मिळेल, मिळेल का काय सांगा. अहो जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुसी काही, हितच जर धड नाही तर तिथं मग किड्या मकोड्याचा जन्म मिळेल हो. किती लिहून ठेवावं, किती संतांनी सांगावं आपल्यासाठी सांगा की. ऐशी संतांची जाती करती लाभाविन प्रीती, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बघ. काय द्यावे यासी पावे उतराई, काय द्यावे यासी पावे उतराई,
काय द्यावयासी व्हावे उतराई, काय द्यावयासी व्हावे उतराई, ठेवितो अपाई जीव थोडा, ठेवितो अपाई जीव थोडा, ठेवितो अपाई जीव थोडा, ठेवितो अपाई जीव थोडा, काय द्यावयासी व्हावे उतराई, काय झालंय काय द्यायचं या संतांचं उपकार कसं फेडायचं, काय द्यावे अशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, जीव ओवाळून टाकलं तर यांचं उपकार फिटणार नाही, एवढं संतांनी तुमच्या आमच्यावर उपकार केले, तो एवढं उपकार केले, तो आपल्याला डोक्याखाली हात घालून जागा केले, हो उठा रे बाबा उठा, उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहा तो सोवत है, जो सोवत है वो कोवत है, जो जागत है हरि पावत है, उठ नींद से अखिया खोल जरा, अपने प्रभु का तू ध्यान लगा, उठ जाग, काय म्हणतात संत आपल्याला म्हणतात बाबा जागा हो, आणि जागा होऊन काय कर, ये भक्तीचे वाटे लाग, जी हा पावसी अव्यंग निजधाम माझं, माझ्या निजधामापर्यंत तुला नेतो, पोचशील तू, पण जागर आहे का नाही सांग. याचा अर्थ असा की दुर्लक्ष करू नको. अवघड भक्ती कलियुगामध्ये सांगितलेली नाहीये. कष्ट त्यांनी केलं आणि आयता आपल्या हातात दिले, वो लोण्याचा गोळा दिलाय आपल्या हातात, तूप कडवून सुद्धा आपल्या हातात दिले आणि करायचं ती कष्ट त्यांनी घेतली, काय का नाही सांग. मंथन सुद्धा करायचं नाही आपल्याला, आयत लोणी दिले, वो नाम आयत आपल्या हातात दिले, नाम घे तुझा उद्धार होईल. अहो संतांच्या नामात सुद्धा तितकी ताकद दिली, जेवढी देवाच्या नामात ताकद तेवढी संतांच्या नामात ताकद, तेवढी संतांच्या स्मरणात ताकद, ही कलियुगाचं महात्म्य. बरोबर आपण म्हणलं का नाही, तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापे यम, तुम्हा नाही ते सत्ता. यमाला सत्ता नामधारका जवळ येण्याची नाहीये, पण आपल्याला त्याच कळत नाही. आपण झोपलोय, बघा
म्हणजे आपल्याला सार काढून दिले भगवंताची भक्ती. पण या कलियुगातली लोक जास्त वळणार नाहीत. 25% सांगितले की नाही, 25% भक्ती राहील. की 25% लोक वळणार. म्हणजे 100 असली तर त्यातल्या 25 जावंसं वाटेल आणि त्यात आणि कली कुणावर प्रहार करत सांगता येत नाही. अशी गाळून निवडून येणार लोक.